राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच आहेत। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान या निवडणुकांना कसलीही स्थगिती दिली गेली नाही। उलट महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित करायला कसलाही वेळ लावू नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। मात्र 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका या कोर्टाच्या संभाव्य आदेशांना अधीन असतील। यासंबंधीची पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला होणार असून त्यासाठी 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ देखील स्थापन करण्यात आलंय। काल झालेल्या सुनावणीमध्ये 50% मर्यादा ओलांडलेल्या आणि इतर नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका या आयोगानं घोषणा केल्याप्रमाणे घ्याव्या असे निर्देशही दिले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हा परिषद महानगरपालिकांची अडचण दूर झाली। मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतींवर टांगती तलवार आहे अशी प्रतिक्रिया ही याचिकाकर्ते विकास गवळी यांनी दिली आहे। तर संबंधित याचिकेवरती निकाल आल्यावरच 57 नगरपंचायतीचं भवितव्य असेल असंही विकास गवळी म्हणाले। आता याच्यामध्ये संमिश्र यश मिळालं असं म्हणावं लागेल। कारण काय की ज्या निवडणुका सुरू आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम आहे। त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधल्या सगळ्या उमेदवारांना मी एक हात जोडून विनंती करतो की फार काही जास्त खर्चाच्या नादाला लागू नका। कारण तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार काही सर्वोच्च न्यायालयानं आज हटवलेली नाही आहे। जी पहिले होती ती आजही कायम आहे। उद्या जर बाठिया कमिशन रद्द झालं तर या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणच नसणार आहे। कारण ट्रिपल टेस्ट बाठिया कमिशन पूर्तता करते आणि ट्रिपल टेस्ट असल्याशिवाय तुम्ही ओबीसी रिझर्वेशन देऊ शकत नाही। हे के कृष्णमूर्ती आणि विकास किसनराव गवळी हे दोन्ही डिसिजन सांगतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।